नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाईप अँड सिस्टम ज्याला मराठीमध्ये नळ व टाकी असं म्हणतो हा चॅप्टर घेणार आहोत. तर ह्या चॅप्टरचा पहिला भाग घेणार आहोत. तर ह्या भागामध्ये आपण तुम्हाला अशा प्रकारे शिकवणार आहे की तुम्हाला UPSC लेव्हलचे जरी प्रश्न आले तरी तुम्ही एकदम सहज, कितीही टफ प्रश्न येऊ द्या, पाईप अँड सिस्टम ह्याचा जर प्रश्न पडला तर तो तुमचा सॉल्व झालाच पाहिजे. पण त्याआधी तुम्हाला एक गोष्ट करावं लागेल, तर ती म्हणजे काळकाम. ह्या चॅप्टरचा मी फुल चॅप्टर वाईज व्हिडिओ बनवलेले आहेत, त्याचा लिंक खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तर तो चॅप्टर एकदा ह्या व्हिडिओ बघण्याआधी नक्की बघा, कारण की त्याचा फायदा तुम्हाला इथे होणार आहे. तर आता डायरेक्ट गणिताकडे जाऊया. आणि ज्या तुम्हाला जर इथे कनेक्टेड फील नाही झालं तर तो चॅप्टर नक्की बघून इकडे या. बघा, गणित दिलेलं आहे ए व बी. नळ स्वतंत्रपणे एक हौद 36 तास व 45 तासात पूर्ण भरतात. जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर तो हौद किती वेळात पूर्ण भरेल असं दिलेलं आहे. तर बघा, सगळ्यात पहिले काय दिलेलं आहे, ए जो नळ आहे आणि बी जो नळ आहे हे काय करत आहेत, एक 36 तासात भरतोय आणि एक 45 तासात भरतोय. इथे लिहिले तास. यांचं काय करायचं, आपण काळकाममध्ये काय करत होतो, तासाचा इथे घेत होतो आपण लसावी. लसावी म्हणजे लघुत्तम सामाविक विभाजक, ज्याला आपण LCM म्हणतो. ही LCM मेथड आहे. तर LCM म्हणजे काय, लिस्ट कॉमन मल्टिपल, म्हणजे यांच्या पाड्यामध्ये येणारी सगळ्यात पहिली संख्या ही आपण घ्यायची आहे, जी की येते इथे किती आहे, 36. जर काढायचं झालं तर कसं काढू शकतो, ह्या मेथडमध्ये LCM येणं काही गरजेचं नसतं, पण एक पाड्यात येणारी संख्या असावी. म्हणजे या दोघींना एक भाग जाणारी संख्या कोणती, तर 9, 9 45 आणि 9 चोक 36. तर ह्या तिघांचा गुणाकार ही काय असते, तुमची लसावी असते. म्हणजेच इथे किती झाले, 5 चोक 20 आणि 20 9 180. तर 180 काय झाली तुमची लसावी. आणि ह्याला काय मानता तुम्ही, तर ही पूर्ण टाकी किती लिटरची आहे असं समजूया. पूर्ण टाकी 180 लिटरची आहे. तर प्रत्येक, आता ही जर टाकी 180 लिटरची टाकी समजा 36 तासात भरते. हा लसावीचा पार्ट मी इथून डिलीट मारतो. ही जी 180 लिटरची टाकी आहे, समजा ही टाकी आहे 180 लिटरची. ही जर 36 तासात भरते तर काय होईल की प्रत्येक तासाला किती लिटर पाणी जातं असं होईल. तर 180 लिटर भागीला 36 तास म्हणजेच काय, 180 म्हणजे काय, आपण 9 गुणिला 5 गुणिला 4 हा होता. तर 9 चोक 36 म्हणजेच काय, तर हा 9 हा 9 हा 4 हा 4 कटला, तर हे 5 तास प्रत्येक लिटरला, 5 लिटर प्रत्येक तासाला, 5 लिटर पाणी प्रत्येक तासाला ह्या टाकीमध्ये टाकत असणार. 180 लिटरच्या पाणीमध्ये, 180 लिटरच्या टाक्यामध्ये हा जो पाईप आहे, ए पाईप 36 तासात भरण्यासाठी, म्हणजे याला जर तुम्ही 36 न गुणलं तर हा किती येईल, 180 येईल. म्हणून इथे किती येईल, 5 लिटर प्रति तास. हे आपण काळकाममध्ये घेतलेलं आहे. फक्त इथे लिटर लिटर येत आहे. इथे पूर्ण टाकीची लिटरची क्षमता येत आहे आणि इथे तास जो आहे, तास किंवा दिवस ते इथे येत आहेत. त्यानंतर हे झालं ह्याच्यासाठी. त्यानंतर दुसरं 36 लिटर बी पाईपासाठी जर विचार केला तर बी पाईपासाठी थोडंसं वेगळं असू शकतं. कसं, तर टाकी तर पूर्ण 180 लिटरची आहे. समजा 180 लिटरची टाकी आहे. त्याच्यामध्ये काय होतं आहे की 180 लिटर जे आहे ते 45 तासात जातं आहे. म्हणजे प्रत्येक तासाला किती लिटर पाणी जाईल, तर भागीला 45. 180 म्हणजे 9 गुणिला 5 गुणिला 4 भागीला 9 गुणिला 5 म्हणजेच काय असतं, 9 5 45. तर किती येईल, म्हणजे ह्याच्यामध्ये ह्याला 45 तास लागतात. तर हा 4 लिटर प्रत्येक तासाला पाणी टाकत असणार आहे हा पाईप बी जो आहे त्याची क्षमता किती आहे, 4 लिटर प्रत्येक तास. आणि एची क्षमता प्रत्येक तासाला 5 लिटर प्रति तास. हे झालं क्षमता. त्यानंतर आता काय दिलेलं आहे की दोन्ही मिळून, जर दोन्ही मिळून एका तासात, हा जर प्रत्येक तासाला 5 लिटर टाकतोय, बी प्रत्येक तासाला 4 लिटर टाकतोय, दोघं मिळून काय करणार आहे की हा 4 लिटर आणि हा 5 लिटर, एकंदरीत 9 लिटर पाणी प्रत्येक तासाला टाकतोय.
आणि त्यांना काय करायचं आहे की दोन्ही नळ एकाच वेळी सुरू करायचे आहेत. दोन्ही नळ एकाच वेळी सुरू करायचे आहेत म्हणून काय होईल, दोन्ही नळ एकत्र सुरू केले म्हणजे हा 5 लिटर टाकेल प्रत्येक तासाला, बी 4 लिटर टाकेल, एकंदरीत 9 लिटर टाकेल. पण आपली टाकी किती लिटरची आहे, तर ती 30 टाकी भरायची आहे. तोच हौद, सॉरी इथे हौद आहे, तर तोच हौद भरायचा आहे. तर हौद किती लिटरचा आहे, 180 लिटरचा. इथे हौद आहे, टाकी टाकी वापरला मी हा शब्द, तर इथे तुम्ही हौद हा शब्द वापरायचा आहे. तर हा 180 लिटरचा हौद, तोच हौद भरायचा आहे बघा, 180 लिटरचाच भरायचा आहे. पण ह्यावेळेस काय होतं आहे की दोघांची क्षमता, म्हणजे हा 4 लिटर टाकतोय ए पाईप, सॉरी 5 लिटरने टाकतोय, तर बी पाईप हा 4 लिटरने टाकतोय ह्याच टाकीमध्ये. तर दोघं मिळून एका तासाला 9 लिटर टाकतायत. तर ही टाकी किती वेळात भरेल, तर 180 लिटर भागीला 9 लिटर प्रति तास, म्हणजेच काय 9 दुनी 18, तर 20 तासात ही टाकी भरून जाईल. तर ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. तर हा प्रश्न बघा, MPSC डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर तसेच टॅक्स असिस्टंट 2017 याला विचारलेला आहे. दुसरं गणित बघा, सेम त्या धर्तीवरती एक नळ आहे जो 8 तासात भरतो. समजा आपण 1 धरूया त्याला, तो 8 तासात भरतो. बी जो नळ आहे तो 6 तासात भरतो. दोघं मिळून, आता हे झालं तास, थोडंसं मोठं काढूया आपण म्हणजे तुमचं थोडंसं पिक्चर क्लिअर होईल. तर इथे किती तासात भरतो, 8 तास, आणि इथे 6 तासात. आता यांचा लसावी घेतला तर हा किती येतो, 24. म्हणजे यांच्या पाड्यामध्ये येणारी सगळ्यात पहिली संख्या. 48 घेतलं तरी काही चुकणार नाही आहे. पण हे काय झालं की हे समजूया काय भरतोय, आता हा टाकी भरतोय. आता इथे 24 लिटरची टाकी आहे असं समजूया. 24 लिटरची पूर्ण टाकी आहे. हा किती 8 तासात भरतोय. 24 लिटरची टाकीला 8 तासात भरतोय म्हणजे काय, तर 24 भागीला 3, म्हणजेच प्रत्येक तासाला 3 लिटर पाणी टाकत असणार आहे. म्हणून इथं काय येईल, 3 लिटर प्रति तास पाणी हा टाकणार आहे. आता हा 6 तासात भरतोय म्हणजे याच्यापेक्षा कमी टाईम घेतोय पहिल्यापेक्षा. तर ह्याचा रेट पण कसा जास्त असणार आहे, तर मग किती, 24 लिटरची टाकी 6 तासात भरली याने, तर 6 1 6 6 चौक 24, म्हणजे प्रत्येक तासाला 4 लिटर पाणी टाकत असणार आहे. तर 4 लिटर प्रति तास एवढं पाणी टाकत आहे. आता दोन्ही नळ, आता काय दिलेलं आहे, दोन्ही नळ एकदम सुरू केले तर प्रत्येक तासाला दोन्ही नळ जर एकदा सुरू केले तर हा 3 लिटर टाकेल. ए हा नळ 3 लिटर टाकेल. बी हा नळ 4 लिटर पाणी टाकणार आहे. म्हणजे ही जर टाकी असेल तर ए हा नळ किती, 3 लिटर प्रत्येक तासाला टाकेल. तर बी जो नळ आहे तो 4 लिटर टाकेल. एकंदरीत एका तासाला 7 लिटर पाणी येणार आहे. तर एकंदरीत 7 लिटर पाणी येणार आहे. पण टाकी कोणती भरायची आहे, 30 टाकी भरायची आहे. तर टाकीची क्षमता चेंज होणार आहे का, नाही. तर ती 24 लिटरची टाकी आहे. 24 लिटरची टाकी आहे आणि प्रत्येक तासाला ए व बी मिळून किती लिटर पाणी टाकतात, तर 7 लिटर प्रति तास एवढं पाणी टाकतात. तर ह्याला भाग दिला तर 24 भागीला 7 ह्याचं उत्तर येईल. ऑप्शनमध्ये 24 भागीला 7 नाही आहे, तर 7 त्रिक 21, खाली 3 उरले, भागीला 7 तास, म्हणजे 3/307, म्हणजेच किती, ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं उत्तर असणार आहे. त्यानंतर आपण इथे एक जरुरी अनाउन्समेंट की फक्त 59 रुपयामध्ये असे चॅप्टर वाईज व्हिडिओज आपण इथे सर्वांसाठी अवेलेबल केलेले आहेत. तर तुम्हाला जर आमची जॉईन करून प्रीमियम मेंबरशिप हवी असेल तर ती फक्त यूट्यूब चॅनलला तुम्ही जॉईन करून घेऊ शकता. फक्त 59 रुपयामध्ये आमचे फुल चॅप्टर वाईज व्हिडिओज इथे अवेलेबल आहे. आणि ह्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस हे व्हिडिओ बघाल त्यावेळेस तुम्हाला समजेल की तुम्ही UPSC लेवलचे जरी गणितं आले तर तुम्ही एकदम सहज हे गणितं सॉल्व करू शकता. म्हणजे कितीही टफ प्रश्न आले तरी तुम्ही त्याला एकदम इझिली सॉल्व करू शकतात. तर फक्त यूट्यूब चॅनलला जॉईन करून फक्त 59 रुपयामध्ये गणित मास्टर्स ह्या चॅनलची काय करा,
मेंबरशिप घ्या. तर नेक्स्ट गणित बघा, 2 नळ ए व बी एकत्रितपणे एक टाकी 4 तासात भरतात. ती टाकी एकट्या नळाने बी नळाला ए नळापेक्षा 6 तास जास्त लागतात, तर ती टाकी ए नळाने किती वेळात भरेल असा प्रश्न दिलेला आहे. थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे. ए व बी नळ ह्यावेळेस कंबाईन करून दिलेले आहे, 4 तासात भरतात. त्यानंतर दिलेलं आहे की ए जो नळ भरतो त्याला समजा एक्स टाईम लागत असेल, तर बी नळाला किती वेळ लागतोय, तर बी नळाला ए नळापेक्षा 6 तास जास्त लागत आहेत. हे झाले तासाचा विषय. तर बघा काय आहे, हे गणित तुम्ही एकतर ऑप्शनवरनं सोडू शकता किंवा ह्याला आपल्या मेथडने सुद्धा सोडू शकतात. आपली मेथड इथे थोडीशी कॉम्प्लिकेटेड होऊ शकते, तर मी पहिले ऑप्शनने तुम्हाला समजून सांगतो की कसं सॉल्व करायचं. काय दिलेलं आहे, तर ती टाकी ए नळाने किती वेळात भरेल असं दिलेलं आहे. आता बघा, तुम्ही जर नीट बघितलं तर दोघं मिळून 4 तासात भरतोय, बरोबर का? तर दोघं मिळून 4 तासात भरतोय, तर ही दोघं मिळून जे आहे ना, म्हणजे इंडिव्हिज्युअल, जर मी म्हटलं की मी एक काम एका दिवसात करतो, बी समजा 2 दिवसात करतो, बी तेच काम 4 दिवसात करतो, तर आम्ही दोघं मिळून हे काम काय आहे 2 दिवसापेक्षा कमीच दिवसाने करणार आहोत, कारण की काहीतरी पार्ट हा माझा बी हे काम करणार आहे. तसंच इथे पण काय होईल की जो ऑप्शन आहे 4 तासापेक्षा कमी, कारण की हे दोघं मिळून आहे, तर 4 तासापेक्षा कमी असणारे ऑप्शन तुम्ही डायरेक्ट डोळे झाकून सुद्धा याला कट मारू शकता. तर हे 2 ऑप्शन तुमचे कधीच असू शकत नाही. तर तिसरा ऑप्शन एकदा ट्राय करूया आपण डायरेक्टच. काय ऑप्शन आहे की 6. समज एची व्हॅल्यू 6 ठेवली तर बी किती येईल, 6 + 6 12 येईल, आणि 12चं जर तुम्ही लसावी 6 आणि 12चा लसावी घेतला तर हा 12 येतो. तर 6 × 6 6 × 12 म्हणजे 2 लिटर प्रति तास, आणि टाकी झाली किती 12 लिटरची, आणि ह्याचं किती झालं 12 × 12, तर हा 1 लिटर प्रति तास. एकंदरीत टाकी 12 लिटरची आहे. दोघं जर मिळून ज्यावेळेस काम करतील, तर हा 2 लिटर आणि हा 1 लिटर, एकंदरीत 3 लिटर ए + बी मिळून पाणी भरतील. तर 3ने जर 12ला भाग दिला तर इथे किती येतील, 4 तासात येतील, आणि आपण जे ऑप्शन घेतलेलं आहे ते एकदम बरोबर आहे. हे काय झालं, ही झाली ॲक्च्युअली ऑप्शनने सोडवायची मेथड. तर ह्याने ऑप्शन किती आलं तुमचं 6 तास. हे 6 तास आलेलं आहे. तुम्हाला एचं विचारलं होतं तर. तसंच आता ह्याच्यावरनं एक्सवरनं काढायचं आहे, तर कसं काढाल, सेम तसंच यांचा लसावी घ्यायचा. तो किती येतो, x × x + 6. ह्याने ह्याला भाग दिला तर x कॅन्सल होतील, म्हणजे काय x × x + 6. याने या तासाने ह्या पूर्ण टाकीच्या किती लिटरची टाकी असं समजूया, त्याने जर xला भाग दिला तर किती येईल, x + 6, आणि इथे भाग दिला ह्याने म्हणजे x + 6ने, ह्या x + 6ने ह्याला भाग दिला तर किती, x + 6 कॅन्सल होतील, हा फक्त x राहील, म्हणजे इथे x राहील. तर ही झाली क्षमता. ज्यावेळेस हे दोघं मिळून काम करतील तर टोटल किती येईल, ह्या दोघांची बेरीज म्हणजे ए + बी बरोबर किती येईल, हा x + 6 प्लस हा x, म्हणजे एकंदरीत 2 तासामध्ये, एका तासामध्ये हे दोघं मिळून किती काम करू शकतात, तर 2x + 6 लिटर एवढं पाणी टाकू शकतात. आणि टाकी किती लिटरची आहे, तर ही टाकी आहे x × x + 6 भागीला 2x + 6 बरोबर किती, तर बरोबर, आता बघा टाकी टोटल आहे एवढ्या लिटरची, त्याला जर दोघांनी मिळून पाणी टाकलं तर 2x + 6 एवढं पाणी जातं आहे, आणि ती टाकी किती तासात भरते, तर इथे ऑप्शन दिलेलं आहे की दोन्ही मिळून ते 4 तासात भरते, बरोबर 4 तास घ्यायचे आहे. आता यांचा तिरकस गुणाकार करूया. हा भागाकारातली संख्या आहे, 2x + 6 हा तिकडे गुणाकारात पाठवूया, तर किती येतील 4, 2x + 6 म्हणजेच किती, 4 दुनी 8x + 4 सक 24, आणि हे जे होतं हा पार्ट x × x, x वर्ग
त्यानंतर x गुणिले 6 तर 6x. तर काय झालं आता या साईडला काय उरलेलं आहे, x वर्ग प्लस 6x, x वर्ग प्लस 6x आणि तिकडे उरलेलं आहे 8x प्लस 24. तिकडे उरलेलं आहे 8x प्लस 24. आता सर्व एकाच साईडला घेऊया. हा एक्स वर्गाच्या साईडला सगळ्या गोष्टी आणूया. तर एक्स वर्ग जशाला तसा हा 8x उचलला आणि तिकडे पाठवला तर हा मायनसमध्ये जाईल, म्हणजे 6x मायनस 8x. हा प्लस 24 तिकडच्या साईडला पाठवला तर मायनस 24 येईल, इज इक्वल टू 0. तर एक्स वर्ग 6xमधून 8x गेले तर मायनस 2x येतील, मायनस 24 येईल, इज इक्वल टू 0. आता दोन्हीही संख्या काय आहे, मायनस मायनस आहे. तर ह्याच्यामध्ये कसं फॅक्टर पडतील, तर संचोक 24, 6x प्लस 4x बरोबर मायनस 24 बरोबर 0. तर ह्याच्यामधून कॉमन काय येणार, x कॉमन येईल, x मायनस 6. ह्याच्यामध्ये काय कॉमन येईल, तर 4 कॉमन येतील, 4x मायनस 6 बरोबर 0. आता ह्याच्यामध्ये दोघांमध्ये कॉमन काय आहे, x मायनस 6 इंटू x प्लस 4 इज इक्वल टू 0. प्रत्येकाची व्हॅल्यू किती, तर x मायनस 6 बरोबर 0 आणि x प्लस 4 बरोबर 0. तर x बरोबर किती, 6 आणि x बरोबर किती, तर मायनस 4. तर ऑब्वियसली इथे काय आहे, मायनस 4 हे ऑप्शन असू शकत नाही. तर हा ऑप्शन कट होतो. तर एकच ऑप्शन राहतं, ऑप्शन क्रमांक 3, 6. तर हे थोडंसं लेंग्दी टाईपचं गणित आहे, थोडंसं डोकं खराब होऊ शकतो तुमचं इथे. थोडीशी प्रॅक्टिस करावं लागेल तुम्हाला अशा टाईपच्या गणिताला. बघा नेक्स्ट गणित काय दिलेलं आहे, एक नळ एक टाकी 6 तासात भरतो. एक नळ समजा 6 तासात भरतो. तोच दुसरा नळ काय आहे, 30 टाकी 8 तासात रिकामी करतो. आता रिकामी करतो म्हणून इथे काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. तास 8 तासात रिकामी करतोय. परत यांचं काय घेतलं तुम्ही, लसावी घेतला, 6 8 48, की असं समजा की ही टाकी किती लिटरची आहे, तर 48 लिटरची ही टाकी आहे. आता ही 6 तासात भरते 48 लिटरची टाकी. जर 6 तासात भरत असणार 48 लिटरची, तर भागीला 6 म्हणजे प्रत्येक तासाला किती टाकी भरत असणार आहे, 6 8 48 म्हणजे 8 लिटर. इथे 24 पण करू शकता, चुकून इथे 48 झालं आहे, पण 24 पण तुम्ही असं कन्सिडर करू शकता. पण 48ने सुद्धा याचं उत्तर बरोबर येणार. ठीक आहे, 8 लिटर प्रत्येक तासाला पडणार आहे. त्यानंतर ही जी टाकी आहे समजा 48 लिटर पूर्ण भरलेली आहे आणि ती टाकी काय होते, दुसऱ्या नळामुळे, एक नळ लावलेला आहे इथे, तर ह्याच्यामुळे काय होते, खाली जात आहे. तर ही 8 तासात खाली होते पूर्ण टाकी. तर 8 तासात खाली होत असल्यामुळं काय होतं आहे की प्रत्येक तासाला किती खाली होईल, तर 48 भागीला 8 म्हणजे 6 लिटर प्रत्येक तासाला खाली होणार आहे. आता ही खाली होते म्हणून इथे मायनस करायचं आहे. म्हणून काय होईल की ए व बी, आता काय दोन्ही नळ एकदम सुरू केले, ए व बी दोन्ही एकदा सुरू केले, तर हा 8 तास मायनस हा 6 तास, 8 आणि 6ची जर बेरीज केली तर 8 हा प्लसमध्ये आहे, 6 मायनसमध्ये आहे. दोघांची किती बेरीज येईल, 2 तास. आणि काय होतं इथे प्लसचं साईन राहिलेलं आहे, तर प्लसचं साईन राहिल्यामुळं ही टाकी काय होईल, भरेल. तर याला किती टाईम लागणार आहे, तर 48 लिटरची टाकी आहे, 48 लिटरची टाकी आहे आणि प्रत्येक तासाला ए व बी मिळून 2 लिटर प्रति तास टाकत आहेत. तर भागीला 2, तर 24. ऑप्शन क्रमांक किती येईल, तर ऑप्शन क्रमांक 2 हे काय असणार आहे, तुमचं उत्तर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट गणित, एका
नळाने पाण्याची टाकी 4 तासात पूर्ण भरते व पूर्ण भरलेली टाकी 6 तासात पूर्ण रिकामी होते. जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर ती पाण्याची टाकी किती तासात पूर्ण भरेल? तर एक नळ आहे असं समजा, जो 4 तासात भरतो. बी दुसरा नळ आहे, खाली करतोय म्हणून मायनसचं साईन घ्या. यांचा लसावी घ्या, जो की येतो 12. 6 आणि 4च्या पाड्यामध्ये ना, तर 12 लिटरची टाकी आहे असं समजा. आता 12 लिटरची टाकी आहे, हा 4 तासात हा भरायचं काम करतोय, म्हणून मी इथे प्लस लिहिलं, भरायचं काम करतोय. तर किती येईल इथे? 12/4 म्हणजे प्रत्येक तासाला 3 लिटर पाणी भरल्याचं काम होत आहे. तर ह्याच्या उलट 6 तासामध्ये 12 लिटर पाणी खाली होत आहे. तर 12/6 म्हणजेच 2 लिटर प्रत्येक तासाला काय होत आहे? खाली जात आहे. पण हे काय होत आहे? रिकामी होत आहे, म्हणून इथे मायनसचं साईन लावायचं. 2 लिटर प्रत्येक तासाला. ठीक आहे. मग ज्यावेळेस ए व बी मिळून काम करतील, ए व बी मिळून दोन्ही नळ एकदा सुरू करतील, त्यावेळेस काय होईल की 3 लिटर मायनस 2 लिटर म्हणजे 1 लिटर प्रत्येक तासाला काय होणार आहे? पाणी भरलं जाणार आहे, कारण की इथे प्लस आहे. तर 12 लिटरची जी टाकी आहे ती प्रत्येक तासाला 1 लिटर जर पाणी भरत असेल तर किती तास लागतील याला? तर 12 तास लागतील. तर ऑप्शन क्रमांक 3 हे काय असेल तुमचं उत्तर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट गणित बघा. पाणी भरण्याच्या नळाने एक टाकी 8 तासात पूर्ण भरते, मात्र तळभागातील गळतीमुळे ती टाकी पूर्ण भरण्यास त्या नळाला 2 तास जास्त लागले. तर पाण्याने पूर्ण भरलेली टाकी तळभागाकडील गळतीमुळे किती वेळात रिकामी होईल? आता तुम्हाला काय दिलेलं आहे नीट वाचा. पाण्याने भरलेली टाकी 8 तासात पूर्ण भरते असं दिलेलं आहे. म्हणजे मी एक समजू शकतो की समजा ही टाकी आहे, हा एक नळ आहे ज्याला मी ए म्हणतो. याने किती तासात भरते? तर ए नळाने टाकी भरते 8 तासात. पण टाकीला काय आहे? खाली एक गळती लागलेली आहे. म्हणजे मी इथे समजतो की हा एक गळती आहे, हा बी गळती आहे, म्हणजे बी नळ आहे. तर ह्याच्यामुळं काय होतं आहे की टाकी पूर्ण भरण्यास त्या नळाला 2 तास जास्त लागले. म्हणजे काय की हा जो टाकीचा ए नळ आहे हा पण चालू आहे आणि खाली गळती पण चालू आहे. असे ज्यावेळेस दोन्ही मिळून काम करत आहेत तर त्यावेळेस टाकी पूर्ण भरायला किती वेळ लागत आहे? 2 तास जास्त लागले. म्हणजे 8 तर ऑलरेडी लागत होते, त्याच्यामध्ये 2 तास एक्स्ट्रा लागले. म्हणजे एकंदरीत ए आणि बी मिळून किती तास लागले? 10 तास. तर आता काय करायचं? यांचा लसावी घ्यायचा, जो किती येतो? तो येतो 40. तर असं समजा की टाकी किती लिटरची आहे? 40 लिटरची आहे. आणि ही टाकी ए हा नळ 8 तासात भरतो. ए हा नळ 8 तासात भरतो, म्हणून काय? तर 40/8 म्हणजे प्रत्येक तासाला 8×5 = 40, 5 लिटर भरेल. तसंच 10 तास लागतात 40 लिटरची टाकी भरायला. तर प्रत्येक तासाला 40/10 म्हणजेच किती? तर 4 लिटर प्रत्येक तासाला टाकी काय होत असणार आहे? भरत असणार आहे. कारण की काय होत आहे? दोन्ही कंडिशनमध्ये भरण्यास म्हणलेलं आहे. आता दोन्ही कंडिशन भरण्यास म्हटल्यामुळे काय होत आहे की ह्याला 5 तास, ह्याला 4 तास. एकंदरीत तुम्ही जर बघितलं तर ए व बी ऑलरेडी दिलेले आहे. ए प्लस बी एका तासामध्ये 4 लिटर पाणी भरतंय. पण ए जो नळ आहे तो एका तासामध्ये किती पाणी भरतोय? 5 भरतोय. पण ब ची खाली करण्याची क्षमता आपल्याला माहिती नाही आहे, म्हणून आपण ह्या इक्वेशनला सॉल्व करू. तर एची व्हॅल्यू ठेवली 5, तर बी किती येईल? हा 5 इकडून उचलला आणि तिकडे पाठवला तर हा मायनसमध्ये जाईल. -5. 4 मधून 5 गेले तर -1 राहिला. आता -1 लिटर
जो राहिला आहे प्रत्येक तासाला, तर मायनसचं चिन्ह आलं म्हणजे काय होत आहे की ही टाकी काय होत आहे, खाली होणार आहे. बी हा नळ किंवा छिद्र म्हणू शकता तुम्ही, जो खाली करत आहे प्रत्येक तासाला 1 लिटर. आता काय आहे, तर त्या पाण्याने पूर्ण भरलेली टाकी, पाण्याने पूर्ण भरलेली टाकी, टाकी किती लिटरची आहे, तर पूर्ण 40 लिटरची टाकी आहे. आणि प्रत्येक तासाला फक्त गळती चालू ठेवायची आहे, तर प्रत्येक तासाला 1 लिटर पाणी जाईल. तर एकंदरीत 40 तास याला लागतील. ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. काय दिलेलं आहे, एक नळ एक टाकी 10 तासात भरतो, दुसरा 20 तासात व तिसरा 30 तासात भरतो, तर तिन्ही नळ एकदम सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल, असा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा काय दिलेलं आहे, एक नळ, आता समजूया इथे ABC हा 3 नळ आहेत, A, B आणि C हे 3 नळ आहेत. तर पहिला जो नळ आहे A नळ हा 10 तासात भरतो, मी इथे तास लिहितो त्यांचे, तास हा 10 तासात भरतो, दुसरावाला 20 तासात भरतो आणि तिसरावाला 30 तासात भरतो. यांचं काय करायचं आहे, लसावी घ्यायचं आहे, म्हणजे यांच्या पाड्यात येणारी कुठली तरी एक संख्या घ्यायची जी लहानात लहान असेल. ती किती आहे, तर ह्या तिघांच्या पाड्यामध्ये 60 ही संख्या येते, किंवा हे जर काढायचं असेल तर सगळ्यात मोठ्या संख्येचा पाडा म्हणायचा आहे. 30 आहे का 30, तर 30ला 10ने भाग जातो पण 20ने भाग जात नाही, मग 30 दुनी 60, तर 60ला काय आहे, तर तिन्ही संख्याने भाग जातो. तर मग ही 60 लिटरची टाकी आहे असं समजूया. जर ए नळ 10 तासात 60 लिटर भरतोय, मग प्रत्येक तासाला किती लिटर पाणी टाकेल, तर 60 भागीला 10, 60 भागीला 10 केले तर 6 लिटर येईल, 6 लिटर प्रत्येक तासाला. तसंच सेम बी नळ जर घेतला तर बी नळ किती तासात भरेल, तर 60 भागीला 20 तास, म्हणजे प्रत्येक तासाला 3 लिटर प्रत्येक तासाला बी नळ पाणी टाकेल. सेम तसा जर सी नळ घेतला तर हा 30 तासात भरतोय 60 लिटर, तर भागीला 30 जर केले तर 30 दुनी 60, म्हणजेच काय, तर 2 लिटर प्रत्येक तासाला टाकेल. म्हणजे ए नळाची क्षमता कळाली तुम्हाला, हा 6 लिटरने टाकतोय, बी नळ हा 3 लिटरने प्रत्येक तासाला टाकतो आणि सी नळ 2 तासाला टाकतोय. पण तिन्ही नळ एकदा सुरू केले, ए प्लस बी प्लस सी, तिन्ही नळ जर एकदा सुरू केले तर 6 आणि 3 9 प्लस 2 11 लिटर प्रत्येक तासाला पाणी टाकणार. आता काय करायचं आहे, तिन्ही नळ एकदा सुरू करायचे आहे आणि किती लिटरची टाकी आहे, तर 60 लिटरची टाकी भरायची आहे. किती, 11 लिटर प्रत्येक तासाला. तर 60 भागीला जर तुम्ही 11 केले तर 11 पाची 55, खाली उरले 5, तर हे 11चा भाग गेला 5 ना, तर मग हे 5 लिहिले इथे. त्यानंतर हे 5 जो आहे, हा उरलेला 5 आहे तो वरच्या साईडला लिहिला आणि खाली ज्याने भाग दिला आहे ती संख्या लिहिली, तर 11. तर आपलं काय उत्तर आलेलं आहे, 5 5 11. एवढे तास त्यांना तिन्ही नळ चालू केल्यावरती पूर्ण टाकी भरायच लागणार आहे. त्यानंतर नेक्स्ट गणित बघा, सेम टाईपचं गणित आहे. एक टाकी 8 तासात भरतो. एक नळ दिलेला आहे ए, बी आणि सी. इथे लिहितो मी तास. पहिल्याला लागले 8 तास, दुसऱ्याला लागले 10 तास आणि तिसऱ्याला लागले 20 तास. आता यांचं जर तुम्ही पाडा म्हटला तर 20 1 20, 20 2 40, तर 40ला तिन्ही संख्येने भाग जातो, म्हणून 40 लिटरची ही टाकी घेतली. 40 लिटरची ही टाकी घेतली. आता 40 लिटर प्रत्येक 8 तासात भरते, तर प्रत्येक तासाला किती, तर 5 लिटर, 40 भागीला 8, 8 पंचे 40, 40 लिटर प्रत्येक तासाला, किंवा 8 गुणीला 5 40 लिटर. तसंच 10 गुणीला 4 लिटर प्रत्येक तासाला, किंवा 40 भागीला 10. सेम तसंच 40 भागीला 20 जर केले तर 2 लिटर येईल प्रत्येक तासाला. तो कोण टाकणार आहे, सी टाकणार आहे. जर तिघांची बेरीज केली तर ए प्लस बी प्लस सी, तर हे किती येतील, 5 आणि 2 5 आणि 4 9 आणि 2 11 लिटर प्रत्येक तासाला पाणी टाकणार आहे. आता किती लिटरची टाकी भरायची आहे, तर 40 लिटरची टाकी भरायची आहे आणि प्रत्येक तासाला 11 लिटर पाणी जात आहे. तर किती वेळ लागेल, 40 भागीला 11
11 त्रिक 33, खाली उरले 7. हा जो भाग आलेला आहे हा लिहिला इथे म्हणजे पहिल्या फेजमध्ये. त्यानंतर जे बाकी उरलेले आहे ते वरच्या साईडला लिहिली, ती लिहिले इथे. आणि खाली भागाकारामध्ये हा 11 लिहा किंवा हा 11 लिहा, भागीला 11, म्हणजे याचं काय उत्तर येईल 3 7/11 एवढं उत्तर येणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट गणित बघा. एक टाकी भरण्यास ए, बी व सी या 3 नळाने एकत्रित 6 तास लागतात. ते तिन्ही नळ 2 तास सुरू ठेवल्यानंतर सी नळ बंद केला तेव्हा उरलेली शिल्लक टाकी ए व बी नळाने 7 तासात भरली, तर फक्त सीने ती टाकी किती वेळात भरेल असा प्रश्न विचारलेला आहे. बघा काय दिलेलं आहे. ए, बी आणि सी यांनी एकत्रित जर टाकी भरली तर ही किती तासात भरते? 6 तासात भरते. आता काय झालं आहे, तिन्ही नळ 2 तास सुरू ठेवले. आता जर हे तिन्ही 6 तासात भरतात, यापैकी जर 2 तास तिन्ही नळ चालू ठेवले तर ए बी सी मिळून आता किती टाकी भरणार होतं? ए प्लस बी प्लस सी मिळून ही टाकी भरणार होतं 4 तासात, कारण की ते ऑलरेडी 2 तास काम झालेलं आहे. 2 तासच टाकी चालू राहिलेली आहे, नळ चालू राहिलेले आहे. आता 4 तासाची 4 तासात ही टाकी भरणार आहे. एक टाकी समजा 6 तासात भरते, त्यापैकी 2 तास नळ चालू ठेवले तर एवढी काहीतरी टाकी भरेल. आता उरलेली जी टाकी असणार आहे ती किती तासात भरणार आहे? 4 तासात. ही 2 तासाची टाकी एवढी भरली. ठीक आहे, ABCने. आता ही जी भरलेली टाकी आहे, मग उरलेली टाकी 4 तासाची टाकी कोणी कोणी भरली? तर सी नळ बंद केला आणि ए व बी, फक्त ए आणि बी मिळून ती किती तासात भरली त्याने? 7 तासात. इथे काय करा, याच्या घ्या इथे तास. टाकी किती तासाची ॲक्च्युली पाहायला गेलं तर 4 आणि 2 6 तासात ही टाकी भरते ABC मिळून. ठीक आहे, ABC मिळून, हे महत्त्वाचं आहे. तर इथे काय झालेलं आहे, दोघांची आपण लसावी घेऊ. तर असं समजूया की 28 लिटरची टेम्पररी टाकी आहे उरलेली. 4 तासाची जी टाकी आहे ती 28 लिटरची आहे. तर इथे काय झालेलं आहे बघा, 4 7 28, 7 लिटर प्रत्येक तासाला. आणि ए आणि बी मिळून 4 7 चोक 28 किंवा 28/7 एवढं पाणी टाकते. ABC एकत्रित ज्यावेळेस काम करतात, ए बी व सी ज्यावेळेस एकत्रित काम करतात त्यावेळेस म्हणजे नळ चालू राहतात त्यावेळेस 7 लिटर प्रत्येक तासाला पाणी टाकतात. पण त्याच्यातलंच ए व बी हे प्रत्येक तासाला किती लिटर पाणी टाकतात? तर ए व बी मिळून किती लिटर पाणी टाकतात? तर 4 लिटर. हे आपण इथं काढलेलं आहे. तर तुम्हाला सीची क्षमता इथे कळेल. तर आपण फक्त इक्वेशनमध्ये ए व बीची व्हॅल्यू ठेवली, जी की आहे 4 लिटर प्लस सी बरोबर 7 लिटर प्रत्येक तासाला. तर सी बरोबर हा 4 इथे प्लसमध्ये आहे, तिकडे पाठवला हा मायनसमध्ये जाईल. तर इथे किती राहतील? सी बरोबर 7 वजा 4 म्हणजेच 3 लिटर प्रत्येक तासाला सीची क्षमता राहील. आता काय दिलेलं आहे तुम्हाला? तर फक्त सीने ती टाकी किती वेळात भरेल? आता तुम्ही इथे 28 लिटर काढलेलं आहे, पण ही काय आहे 4 तासाची, म्हणजे ही जेवढी अर्धवट टाकी होती त्या तासासाठीची क्षमता आहे. म्हणजे 28 लिटरचा एवढा पार्ट होता. पण 2 तासाचा पण किती असेल? म्हणजे तुम्ही 4 तासासाठी 28 तर 2 तासासाठी किती किंवा 6 तासासाठी किती असं पण काढू शकता. किंवा तुम्हाला माहिती आहे, काय माहिती आहे की ए बी आणि सी हे जर एकत्रित भरत असतील तर 7 लिटर प्रत्येक तासाला पाणी भरतायत. तर 7 लिटर भरतायत आणि यांनी किती तासात भरली आहे? तर यांनी भरली आहे 6 तासात. तर एकंदरीत टाकी किती असणार आहे? 7 × 6 42 लिटरची पूर्ण टाकी असणार आहे. तर 42 लिटरची टाकी आता कोणाला भरायची आहे? फक्त सीला भरायची आहे. तर सीची क्षमता किती आहे प्रत्येक तासाला? तर 42 लिटरची ही पूर्ण टाकी आहे. ह्याच्यातला हा पार्ट होता, 28 होता. उर्वरित किती असणार आहे? ऑब्व्हियसली 14 असणार आहे. 28 + 14 42 होईल. तर ही 42 लिटरची टाकी आहे. कसं काढलं परत एकदा सांगतो. ABC मिळून एकंदरीत किती तासात टाकी भरतात? 6 तासात. पण इथे उरलेली टाकी होती 4 तासाची, कारण की 2 तास ऑलरेडी चाललेले होते. तर आता जी उरलेली टाकी आहे ती किती असणार आहे? ऑब्व्हियसली 6 तास पूर्ण असणार आहे. आणि ABC मिळून प्रत्येक तासाला 7 लिटर पाणी टाकत आहेत. तर 7 × 6 42 लिटरची टाकी असणार आहे. आणि सीची क्षमता किती आहे?
तर पूर्ण टाकीची क्षमता म्हणजे 42 लिटरची भागीला सी प्रत्येक तासाला किती टाकतोय, तर 3 लिटर. तर किती येईल, 3 एक 3, खाली उरला 1, 3 चोक 12 म्हणजे 14 तास एवढा वेळ 14 तास एवढा वेळ सीला लागणार आहे, जर तो एकटा ती टाकी भरायला गेला तर. त्यानंतर नेक्स्ट गणित बघा. काय गणित दिलेलं आहे, ए, बी व सी टाकी 60 मिनिटात भरतात. सेम तसंच गणित आहे, परत तसं करूया. ए प्लस बी प्लस सी एक टाकी किती तासात भरते, 60 मिनिटात. म्हणजे आता समजा की ही पूर्ण टाकी आहे, ही आहे 60 मिनिटाची, ही पूर्ण टाकी आहे 60 मिनिटाची. त्यापैकी काय झालं आहे की 10 मिनिटानंतर सी नळ बंद केला, तिन्ही नळ चालू केले आणि 10 मिनिटात एवढं काहीतरी भरलेलं असणार आहे. म्हणजे ही टाकी राहिली 10 मिनिटाची, ही 10 मिनिटाची आहे. तर उर्वरित सगळी टाकी किती असणार आहे, 50 मिनिटाची. आता ही जी 50 मिनिटाची टाकी आहे, तर ए बी सी साठी 50 मिनिटाची आहे, जी की 50 मिनिटाची आहे. तर ए व बीने हा काय केलेलं आहे, ए व बीने मिळून 30 टाकी किती मिनिटात भरली आहे, 80 तासात, 80 मिनिटात. तर इथे काय करूया, याचा क्षमता लसावी घेऊया, जो की येईल 45, म्हणजेच इथे 400 समजूया. तर 400 लिटर असा एक प्रकारे अंदाज घेऊया की 400 लिटरची टाकी असेल, तर 50 भागीला 400 म्हणजे 8×5 = 8 लिटर प्रत्येक तासाला. आणि इथे 400 भागीला 80, तर 0 कटतील, 8×5 म्हणजे 5 लिटर प्रत्येक तासाला. एवढं काय झालं आहे, क्षमता आलेली आहे. ए व बी याची मिळून 5 लिटर प्रत्येक तास आणि ए बी सी मिळून किती, 8 लिटर प्रत्येक तास. तर तुम्हाला इथं भेटलेलं आहे ए बी आणि सी मिळून 8 लिटर. त्यापैकी ए व बीची किंमत किती आहे, 5 लिटर आहे. तर ही किंमत ठेवली प्लस सी बरोबर 8. तर हा प्लसमध्ये आहे 5, तिकडे पाठवला, हा मायनसमध्ये जाईल. तर सी बरोबर किती येईल, 8 - 5, 3 लिटर प्रत्येक तासाला सी पाणी सोडणार आहे. तर आता पूर्ण टाकी बघा, पूर्ण टाकी कितीची आहे, 60 मिनिटाची आहे. तर 60 मिनिटात ही टाकी भरते, म्हणजे काय, तर टाकीची क्षमता किंवा टोटल टाकी काढायची असेल तर 60 गुणिला किती, हा 8, 60 गुणिला 8 म्हणजे 8 सक 48 0 भागीला जर मी 3 केले तर इथे किती राहतील, 3 एक 3, खाली उरला 1, 3 सक 18 आणि हे 160 मिनिटात सी नळाने पाणी भरणार आहे. तर ही पूर्ण टाकी झाली किती लिटरची, 480. जर सीने भरायची असेल तर सी प्रत्येक तासाला 3 लिटर टाकतो, म्हणून 480 भागीला 3 बरोबर 160 मिनिट. ऑप्शन क्रमांक काय येईल याचं उत्तर, तर ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर असणार आहे. बघा नेक्स्ट गणिताकडे जाऊया. 2 नळ ए बी एक टाकी 40 तास व 30 मिनिटात अनुक्रमे भरतात. सी नळ पाणी बाहेर मिळतो. आता हे मला वाटतं कदाचित हा जो पार्ट आहे तासचा, हा इथे तास नसून, कारण की सगळंच मिनिटात दिलेलं आहे, तर हे मिनिट असतील. तर 2 नळ आहेत ए व बी, टाकी किती मिनिटात भरत आहे, 40 मिनिटात, 40 आणि 30 मिनिटात. तर लिहूया ए आणि बी. हा किती मिनिटात भरतोय, 40 मिनिटात भरतोय. बी तोच नळ 30 मिनिटात भरतो. सी नळ पाणी बाहेर फेकतो. जर तिन्ही नळ एकदम सुरू केले तर टाकी किती मिनिटात भरते, 50. आता ए प्लस बी प्लस सी ज्यावेळेस एकत्रित सुरू केले जातात त्यावेळेस 50 मिनिटात भरतो. बघा ए 40 मिनिटातच भरतोय, बी 30च मिनिटात भरतोय. जर दोघं मिळून भरतील तर हे कमी वेळात भरतील, म्हणजे 20 किंवा 10-15 असं हिशोबाने पकडून चला. तर तिन्ही नळ मिळून हे कमी टायमामध्ये भरायला पाहिजे, पण इथं काय होतंय की हे जास्त वेळात भरत आहे. तर इथे किती वेळ लागलेला आहे, म्हणजे हा जो सी नळ आहे हा एक प्रकारे काय करत आहे, तर हा पाणी बाहेर फेकत आहे. तर ए बी सी यांचं काय करायचं आहे, आपण परत हे घ्यायचं आहे लसावी. तर हा किती येईल, 20
20 गुणिला 3 म्हणजे 600. 600 पकडूया की 600 याचा काय येईल, लसावी येईल. तर याने याला भाग दिलं तर 600 लिटरची टाकी असं समजूया. 600 लिटरची टाकी आहे. त्यापैकी जर ही 40 मिनिटात भरत आहे तर 600 भागीला 40, 600 भागीला जर मी 40 केलं तर हा शून्य घटेल. इथे किती राहतील, 15 चोक 60. तर 15 लिटर प्रत्येक मिनटाला इथे भरेल. सेम तसंच 600 लिटरची टाकी. तर 30 मिनिटात ही जर बी नळाने भरत आहे तर प्रत्येक मिनिटाला बी नळ किती पाणी हे करत असेल तर 600 भागीला 30, 30 दुनी 60 म्हणजेच किती, 2 आणि 0, 20 लिटर प्रत्येक मिनिटाला. आणि हा जर 50 मिनिटात भरत आहे तर भागीला 50, 600 भागीला 50 किती येतील, 12 पंच 60 म्हणजेच इथे येतील 12 लिटर प्रत्येक मिनिटाला. तर आता तुम्हाला इथे एक फिगर भेटलेली आहे की ए बी व सी मिळून, ए बी आणि सी मिळून हे एका मिनिटात किती पाणी भरत आहे, 12 लिटर पाणी भरत आहे. 12 लिटर पाणी भरत आहे प्रत्येक मिनिटाला. त्याच्यातलं ए हा 15 भरतोय, एची व्हॅल्यू ठेवली. बी हा 20 भरतोय प्लस बी, आणि सी तुम्हाला माहिती नाही आहे तो सीला सी लिहिला तर 12 फक्त व्हॅल्यू लिहिली. सी बरोबर काय होतं आहे की 15 + 12 किती होतील, 15 + 20 35. हे जे 35 आलेले आहे हे आपण इकडून उचलायचे आणि तिकडे फेकायचे, म्हणजे 12 - 35 किती येतील, 35 - 12 करूया, 3 आणि इथे 2 म्हणजे 23. सीची व्हॅल्यू येईल -23. तर हे मायनसमध्ये आलेलं आहे कारण की मोठी संख्येला मायनसचं चिन्ह आहे. तर सीची व्हॅल्यू -23 आलेली आहे. तर पूर्ण भरलेली टाकी म्हणजे याचा अर्थ असा होतो की टाकी काय होत आहे, मायनसच्या साईनने रिकामी होत आहे आणि ती किती होत आहे, 23 लिटर प्रत्येक मिनिटाला खाली होत आहे. आता काय दिलेलं आहे की पूर्ण भरलेली टाकी. आता पूर्ण टाकी किती लिटरची आहे, पूर्ण टाकी आहे 600 लिटरची. त्याला जर सीने खाली करायचं असेल तर फक्त सी खाली ठेवण्यासाठी तर 23ने भाग देऊया, कारण की 23 लिटर खाली जात आहे प्रत्येक मिनिटाला. -23 म्हणजे खाली होत आहे. तर आता ह्याला भाग देऊया. तर इथे एकच ऑप्शन आहे 26 वालं, 26 2 23. तर हा जो ऑप्शन आहे हा एकदा वर्कआउट करू. 23 दुनी 46 म्हणजेच इथे मी भाग देऊन पाहतो, 600 भागीला 23, 23 दुनी 46 किती राहिले इथे 4, हातचा याला 1 14 राहिले, इथे 0, 23 सक्क किती येतात, 23 गुणिला 6 सैंत्रिक 18, हातचा आला 1, सैंत्रिक 18 हातचा आला 1, सैन 12 आणि 1 13 म्हणजे 138. इथे किती राहतात 2. तर इथे 26 आलेले आहे, जे 2 बाकी आहे ते वरती लिहिले, छेदामध्ये हा 23 जशाला तसा घेतला. तर तुमचं ऑप्शन काय आलेलं आहे, सीने जर टाकी खाली करायची असेल 600 लिटरची तर त्याला एवढे मिनिट लागतील, कारण की प्रत्येक मिनिटाला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 26 203 मिनिट एवढा वेळ लागणार आहे. त्यानंतर नेक्स्ट गणित बघूया. 2 नळ ए व बी एक टाकी 1 तास व 75 मिनिटात अनुक्रमे भरतात. सी नळ पाणी बाहेर फेकतो. जर तिन्ही नळ एकदम सुरू केले तर टाकी पूर्ण 50 मिनिटात भरते. मग पूर्ण भरलेली टाकी सी नळातून रिकामी होण्यास किती वेळ लागेल असा प्रश्न विचारला आहे. सेम गणित आहे. परत एकदा ए आणि बी. आता इथे तासात दिलेलं आहे, इकडं मिनिटात दिलेलं आहे. तर हे तासाला मी काय करतो, 60 मिनिट करतो. हा 75 मिनिट, इथे मिनिट लिहितो. आणि सी नळ म्हणजे तिन्ही नळ मिळून ए प्लस बी प्लस सी मिळून किती, 50 मिनिट. तर यांचा परत काय करायचं आहे, आपल्याला लसावी काढायचा आहे. किती आलेला आहे लसावी,
तर यांचा लसावी जर काढला तर हा 600च येईल, 300 पण येऊ शकतो. 300 ह्याच्याही पाड्यात येतो, 30 ह्याच्याही पाड्यात येतो आणि 300 ह्याच्याही पाड्यात येईल, कारण की 75 दोन्ही 150. तर 300 घेऊया. लसावी की 300 लिटरची टाकी आहे असं समजा. आता हा जर 60 मिनिटात भरतोय तर 300 भागीला 60 म्हणजे 5 लिटर, 5 × 30, 5 लिटर प्रत्येक मिनिटाला, लिटर प्रत्येक मिनिट, कारण की मिनिटामध्ये आहे. 75 भागीला जर 300 केले तर 75 दोन्ही 150 आणि 75 चोक 400, तर 4 लिटर प्रत्येक मिनिटाला एवढा वेळ लागेल. एवढी क्षमता आहे बीची, 4 लिटर प्रत्येक मिनिटाला. ज्यावेळेस ABC मिळून करतील तर 50 भागीला 300 भागीला 50, तर 5 × 30 म्हणजे 6 लिटर प्रत्येक मिनिटाला एवढं पाणी तिन्ही नळ चालू राहिले तर भरतील. म्हणजे काय, तर A + B + C जर मिळून काम करत असतील तर हे किती लिटर पाणी भरत असतील प्रत्येक मिनिटाला? 6 लिटर. पण त्यातलं Aची व्हॅल्यू किती, तर Aची व्हॅल्यू 5 लिटरची, प्लस Bची व्हॅल्यू किती, तर Bची व्हॅल्यू 4 लिटरची, प्लस Cची व्हॅल्यू किती, तर ती आपल्याला काढायची आहे, बरोबर 6 लिटर. तर C बरोबर किती, हा 6 जशाल तसा 5 आणि 4 9 होतात, हा 9 तिकडे पाठवला, हा मायनसमध्ये जाईल. तर Cची व्हॅल्यू किती आली, तर -3 आलेली आहे लिटर प्रत्येक मिनिटाला. आता टाकी किती आहे, टाकी आहे 300 लिटरची. 300 लिटरची टाकी खाली करायची आहे कोणाला, Cला. तर Cची क्षमता किती आहे, 3. तर -3ने भाग दिला तर ह्याला खाली व्हायला, पूर्ण भरलेली टाकी आहे 300 लिटरची, तर 3 लिटर प्रत्येक मिनिटाला खाली होत आहे. तर 300 भागीला 3 म्हणजेच काय, तर 100 मिनिट, 3 × 3 आणि 2 शून्यात 100 मिनिट एवढा वेळ C टाकीला खाली करण्यास लागणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 ह्याचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. बघा, नेक्स्ट गणित दिलेलं आहे. एक रिकामी टाकी ABC नळाने एकत्रितपणे 10 मिनिटात भरते. A, B आणि C टाकी एकत्रित किती मिनिटात भरते, 10 मिनिटात भरते. 30 टाकी फक्त A नळाने जर भरली तर 30 मिनिटात, व B नळाने भरली तर 40 मिनिटात भरते. इथं मिनिट लिहूया. तर ती टाकी फक्त C नळाने किती वेळात भरेल. आता याच्यात काय आहे की ABC आणि A आणि B यांचं एकत्रित दिलेलं आहे आणि वेगवेगळं दिलेलं आहे, फक्त Cचं वेगळं काढून घ्यायचं आहे क्षमता. तर ह्याचं जर तुम्ही पूर्ण हे काढला तर हा किती येईल, यांच्या पाड्यामध्ये येणारी संख्या 120 लिटर. तर 120 लिटर भागीला 10, तर इथे येतील 12 लिटर प्रत्येक मिनिटाला ABC मिळून भरत असतील. तसाच A हा 120 भागीला 30 म्हणजेच 4 लिटर प्रत्येक मिनिटाला. तसाच B हा किती करणार आहे, 120 भागीला 40 म्हणजेच किती, तर इथे 3 लिटर प्रत्येक मिनिटाला B हा नळ भरणार आहे. म्हणजे ABC मिळून, A, B आणि C मिळून प्रत्येक मिनिटामध्ये किती लिटर भरत आहे, तर 12 लिटर भरत आहे. त्यातली Aची व्हॅल्यू किती आहे, तर त्यातली A आहे 4 लिटर प्रत्येक तासाला, आणि B दिलेलं आहे, म्हणजे B आपण काढलेलं आहे 3 लिटर. तुम्हाला फक्त Cचं व्हॅल्यू काढायची आहे, बरोबर 12. तर C बरोबर हा 4 आणि 3 7, हा 7 इथून काढला तिकडे पाठवला, हा मायनसमध्ये जाईल, -7. तर C बरोबर किती येतील, 12तून 7 गेले, 5 लिटर प्रत्येक मिनिटाला खाली होणार आहे. ही झाली Cची क्षमता. आता टाकी किती लिटरची आहे, तर 120 लिटरची आहे पूर्ण टाकी. फक्त C नळाने भरायची आहे, भागीला 5 लिटर प्रत्येक मिनिटाला, बरोबर किती येईल, पूर्ण टाकी 120 लिटरची भागीला Cची क्षमता. C प्रत्येक मिनिटाला 5 लिटर टाकते. तर 5 × 5, 5 दुनी 10, खाली उरले 2, 5 चोक 20 मिनिट एवढा वेळ लागणार आहे. म्हणजे किती, तर 24 मिनिटं. तर ऑप्शन क्रमांक काय आहे,
2 ह्याचं उत्तर असणार आहे. बघा काय गणित दिलेलं आहे. एका टाकीला ए बी सी व हे 3 नळ आहेत. ती टाकी ए व बी या नळाने अनुक्रमे 3 तास व 4 तासात भरते व सी नळाने 1 तासात रिकामी होते. जर ते तिन्ही नळ अनुक्रमे 3 PM 4 PM आणि 5 PM वाजता सुरू केले तर ती टाकी किती वाजता रिकामी होईल? बेसिकली हे गणित तुम्हाला अवघड वाटू शकतं, पण ह्याच्यामध्ये फक्त टाईम फॅक्टर एक ॲड झालेला आहे, वेळ दिलेला आहे. तर ह्याला काही एक घाबरायची गरज नाही आहे. आपण काय आहे ह्याला थोडंसं कन्सेप्टने समजू. पहिले यांच्या क्षमता काढून घेणार आहे. तर क्षमता आपण काढण्यासाठी काय करतो, तर समजा 3 नळ आहे ए, बी आणि सी. ए नळ किती तासात भरतो, तर 4 तासात 3 तासात भरतो. इथं लिहायचा तास. 3 तासात भरतो. बी नळ 4 तासात भरतो आणि सी नळ 1 तासात रिकामी करतो असं म्हटलेलं आहे, म्हणून -1 लिहिणार मी, कारण की खाली होते टाकी. तर याचं काय करायचं आहे आपण, याचा घेतला लसावी. 3 चोक 12 म्हणजे 12 लिटरची टाकी आहे असं समजू. आणि हा जर 3 तासात टाकी काय करत आहे, भरत आहे, तर हा प्रत्येक तासाला किती टाकी भरेल, तर 12/3 3 चोक 12 तर 4 लिटर प्रत्येक तासाला ए नळ टाकणार आहे. तसंच बी नळ काय करणार आहे, 12 लिटरची टाकी आहे, तो 4 लिटर 4 तासात भरतोय, म्हणजे 12/4 4 त्रिक 12 तर 3 लिटर प्रत्येक तासाला हे करत आहे, भरत आहे. सेम तसंच सी काय करत आहे, 12 लिटरची टाकी आहे, त्याला पूर्ण टाकी खाली करायला, भरलेली टाकी खाली करायला 1 तासात खाली करतोय. इथं दिलेलं आहे पूर्ण भरलेली टाकी. सी नळाने 1 तासात रिकामी होते. तर 12/-1 तर किती येतील, 12 लिटर प्रत्येक तासाला खाली होत आहे. आता आपण एक टाईमलाईन दिलेली आहे, आपण त्या टाईमलाईननुसार समजून घेऊ की 5 ते 7 मध्ये काय झालेलं आहे. तर 3 PM 4 PM आणि 5 PM. तर जो ए नळ चालू झालेला आहे 3 वाजता, तो 4 वाजता पण चालू आहे, कारण की बंद व्हायचा कुठेही उल्लेख नाही, आणि 5 वाजताही बंद आहे, चालू आहे. सेम तसंच बी नळ हा 4 वाजता सुरू झाला आणि 5 वाजेपर्यंत चालू आहे. त्यानंतर सी नळ चालू झालेला आहे. म्हणजे इथे काय होतं, ए प्लस बी हे दोघं मिळून काम करणार आहे इथे. तर 1 तासामध्ये ए हा किती भरेल पाणी, तर 4 लिटर एवढं पाणी भरणार आहे, कारण की प्रत्येक तासाला ए काय करत आहे, 4 लिटर पाणी टाकत आहे. आणि इथे किती आहे, 3 PM to 4 PM 1 तास आहे कंप्लीट. इथे पण 1 तास आहे. ए आणि बीला मिळून ज्यावेळेस काम करतील 4 ते 5 मध्ये, तर ए 1 तासाला 4 लिटर तर बी 1 तासाला 3 लिटर. एकंदरीत किती, तर 4 आणि 3 7 आणि हे 3 11. तर 11 लिटरची टाकी भरलेली आहे. कधीपर्यंत, 5 पर्यंत. आता काय होईल, ए प्लस बी हे टाकी भरतील आणि सी काय करणार आहे, टाकी खाली करायचं काम करणार आहे 5 वाजता. तर काय होतंय बघा, ऑलरेडी टाकी जी होती कितीतरी लिटरची असेल, त्यापैकी तुम्हाला कळालं की 3 वाजेपर्यंत 3 ते 4 मध्ये 4 लिटर टाकी भरली आहे, आणि त्यानंतर ती कोणी भरली आहे, फक्त एने भरली आहे. त्यानंतर काय झालं की बी नळ सुरू झाला आणि त्याच्यामध्ये अजून 7 लिटर टाकी भरलेली आहे, ती कोणी भरली आहे, ए आणि बीने मिळून. आता काय झालं की बरोबर 5 वाजता काय झालं की सी नळ ॲक्टिवेट झालेला आहे, म्हणजे ए पण चालू आहे, बी पण चालू आहे आणि सी हा मायनस चालू करत आहे. तर किती आहे ए बी सीच्या व्हॅल्यू, किंवा यांची जरी बेरीज केली तर 4 ए आहे, बी बरोबर 3 लिटर आहे आणि सी बरोबर -12 आहे. -12 3 आणि 4 7 होतात. 7मधून 12मधनं 7 गेले तर खाली उरतील 5, म्हणजेच मोठ्या संख्येचं चिन्ह. तर इथे काय होईल की प्रत्येक, आता तिन्ही नळ चालू झाले तर 5 लिटर प्रत्येक तासाला काय होत आहे, पाणी खाली होत आहे. तर आता ती टाकी सुरू केली आणि काय झालेलं आहे, 11 लिटरची टाकी आहे. 11 लिटर भागीला प्रत्येक तासाला 5 लिटर खाली होत आहे. बरोबर किती मिनटं लागतील किंवा काय टाईम होईल, तर इथे आपण अंदाज धरू, 5 1 5 5 2 10
11/5 जर केले तर 5 दुनी 10, खाली किती उरतील? 1 उरेल. म्हणजेच तुम्ही म्हणू शकता की 2 तास 1 हा जो 1 उरलेला आहे छेदामध्ये 5, किंवा तुम्ही 2 तास असं सुद्धा म्हणू शकता की 5 नंतर त्याला किती वेळ लागणार आहे? 2 1/5 तास. तर आता 1/5 ही व्हॅल्यू कुठेच नाही आहे. जर 5पासनं जर 2 तास घेतले तर 7 ऑप्शन सगळीकडे आहे. आता काय करायचं आहे तुम्ही? 1/5 हा तासात आहे, मिनिटामध्ये करण्यासाठी याला गुणायचं आहे 60ने. 5 1 5, 12 पंच 60. तर हे 12 मिनिट झालेले आहे आणि हे 2 तास, म्हणजेच 2 तास 12 मिनिट एवढा वेळ त्याला लागणार आहे. तर 2 तास 12 मिनिट म्हणजेच किती? 5 प्लस 2 तास 12 मिनिट म्हणजेच किती? 5 आणि 2 7, 7 12. तर किती वाजतील? तर ऑप्शन क्रमांक 1 7:12 मिनिटं होतील. त्यानंतर नेक्स्ट गणित पहा. एका पाण्याची टाकी पहिल्या नळाने 12 तासात भरते आणि दुसऱ्या नळाने 8 तासात भरते. जर पहिला नळ 3 तास चालवला तर शिल्लक टाकी भरण्यासाठी दुसरा नळ किती तास चालवावा लागेल? मग गणित दिलेलं काय काय आहे? ए आणि बी हे 2 नळ दिलेले आहे. हा 12 तासात भरतोय, दुसऱ्या नळाने 8 तासात भरतोय. जर पहिला नळ 3 तास चालवला, आता यांची क्षमता काढली तर टोटल टाकी किती लिटरची आली? लसावी काढली तर यांच्या पाळ्यात येणारी पहिली संख्या म्हणजे 24. तर 24 लिटरची टाकी आहे आणि हा तास आहे. तर ए काय करत आहे? प्रत्येक तासाला 24/12 तर 2 लिटर एवढं पाणी टाकत आहे प्रत्येक तासाला. आणि बी काय करत आहे की 24/8 8 त्रिक 24 3 लिटर पाणी टाकत आहे, किंवा ह्या दोघांचा गुणाकार केला 8 त्रिक 24 आणि 12 दुनी 24 असं येतं. तर आता तुम्हाला कळालं आहे की एक हा प्रत्येक तासाला 2 लिटर पाणी टाकतोय आणि बी त्यावेळेस एका तासाला 3 लिटर पाणी टाकतोय. आता काय करायचं आहे की जर पूर्ण टाकी आहे 24 लिटरची, जर पहिला नळ 3 तास चालवला, म्हणजेच काय? पहिला नळ म्हणजे ए चालवला किती तासासाठी? 3 तासासाठी. 3 तास. तर ए प्रत्येक तासाला किती टाकत आहे? 2 लिटर, म्हणजेच 2 गुणिले 3. तर एकंदरीत 6 लिटर पाणी हे एने टाकलेलं असणार आहे. आता 24 लिटरची टाकी आहे, त्यापैकी 6 लिटर पाणी एने टाकलं तर पाणी किती उरेल? तर टाकीमध्ये 24 लिटरची जर असेल तर एने किती लिटर पाणी टाकलं? 6 लिटर टाकलं. आता किती उरलं? 18 लिटर एवढी टाकी बाकी आहे. आता शिल्लक टाकी म्हणजे 18 लिटरची. तर दुसरा नळ किती तास चालवावा लागेल? 18 तासासाठी म्हणजे 18 लिटरसाठी 18 लिटर आणि प्रत्येक तासाला किती? तर 3 लिटर पाणी भरत आहे बी भागीला 3 लिटर. तर 6 8 18 तर 6 तास एकंदरीत बी नळाला लागणार आहे उर्वरित टाकी भरायला. उर्वरित टाकी 18 लिटरची होती, तर ह्याचं ऑप्शन किती आहे? ऑप्शन क्रमांक 4 याचं उत्तर असणार आहे 6 तास. नेक्स्ट गणित बघा. एक टाकी एका नळाने 12 मिनिटात व दुसऱ्या नळाने 15 मिनिटात भरते. मात्र पूर्ण भरलेली टाकी तिसऱ्या नळाने 6 मिनिटात रिकामी होते. पहिले दोन्ही नळ 5 मिनिट सुरू केले व नंतर तिसरा नळ सुरू केला तरी ती टाकी किती वेळात रिकामी होईल असा प्रश्न दिलेला आहे. जे काही दिलेलं आहे ते पहिले लिहून घेऊ. एक टाकी एका नळाने 12 मिनिटात भरते, दुसऱ्या नळाने 15 मिनिटात भरते आणि तिसऱ्या नळाने 6 मिनिटात रिकामी होते. 6 मिनिटात रिकामी होते. इथे मिनिट यांचा घेऊ तुम्ही लसावी, जो किती येईल? 60 येईल. 60 लिटरची टाकी आहे असं समजा. तर 12 पंचे 60 5 लिटर प्रत्येक तासाला, 15 चोक 60 4 लिटर आणि सैन 60 तर 60 10 लिटर हा मायनसमध्ये प्रत्येक तास लिटर पर आवर लिटर पर आवर प्रत्येक तासाला. ठीक आहे. जर पहिले दोन्ही नळ 5 मिनिटं सुरू केले म्हणजे काय? ए आणि बी हे किती मिनिटासाठी चालू करायचे आहे? 5 मिनिटासाठी.
व नंतर तिसरा नळ चालू केला, तर बघा पहिले काय होत आहे, दोन्ही नळ चालू राहत आहे, म्हणजे 5 आणि 4 9, 5 लिटर ए भरेल आणि बी 4 लिटर भरेल प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक तासाला. सॉरी, हे मिनिटाचं आहे तर मिनिट येईल, तास नाही येणार, मिनिट. तर इथे किती येईल, हा 5 लिटर भरेल, हा 4 लिटर भरेल, म्हणजे एकंदरीत 9 लिटर भरेल प्रत्येक मिनिटाला, आणि हे 5 मिनिटं चालू ठेवायचं आहे, म्हणजे एकंदरीत 45 लिटरची टाकी भरलेली आहे. आता काय करायचं आहे, तिसरा नळ चालू करायचा आहे. तिसरा नळ कधी चालू करायचा आहे, आता हे 2 नळ पहिले 5 मिनिटं चालू ठेवले. आता काय होतंय की तिसरा नळ चालू करायचा आहे, म्हणजे ए प्लस बी तर चालू होतेच, आता सी नळ चालू करायचा आहे. तर तिघांची क्षमता, ह्याची एची 5, बीची 4 लिटर आणि सीची आहे -10. -10 बरोबर किती, तर 5 आणि 4 9 वजा 10 वजा 1 लिटर येईल. आता टाकी भरली किती होती बघा, एवढ्या वेळामध्ये 5 मिनिटामध्ये 45 लिटर भरली होती, म्हणजे भरलेली टाकी आहे. आता ही पूर्ण टाकी असेल तर याने काय केलं, 5 मिनिटामध्ये 45 लिटर टाकी भरली. आता हे तिन्ही नळ सुरू झाले, म्हणजे सी नळसुद्धा सुरू झालेला आहे. पण आता काय होतं, टाकी भरायच्या जागी खाली होत आहे, कितीने, तर 1 लिटरने, तर वजा 1 लिटर प्रत्येक तासाला. तर टाकी भरलेली टाकी किती वेळात रिकामी होईल, तर हे 45/1 म्हणजे 45 मिनिटामध्ये भरलेली टाकी खाली होईल. तर ऑप्शन क्रमांक 4 ह्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट गणित पहा, ABC एक टाकी 6 तासात भरतात. 2 तासांनी नळ बंद केला असता ए व बी नळ ती टाकी 8 तासात भरतात, तर सी एकटा ती टाकी किती तासात भरेल. आपण अशा टाईपचं गणित घेतलं होतं, तरीसुद्धा परत एकदा घेऊन पाहू. आय गेस हे झालेलं गणित आहे. ए प्लस बी किती आहे, 6 तासात, सॉरी, ए प्लस बी प्लस सी. एकदम फास्टमध्ये सांगतो, कारण की मला आठवतं आहे की हे गणित आपण आधी कुठेतरी घेतलं आहे. ए प्लस बी प्लस सी 6 तासात. तर आता 2 तास ऑलरेडी चालवलेलं आहे. 2 तासांनी एक नळ बंद केलेला आहे, सी नळ बंद केला आहे कदाचित. सी नळ बंद केला असता ए व बी नळ 8 तासात भरतात. म्हणजे आता काय आहे, 2 तास हे तिन्ही नळ चालू राहिले, तर 4 तासाचं काम राहिलेलं आहे, जे कोण करत आहे, ए व बी मिळून. किती तासामध्ये, तर 8 तासात तो नळ भरत आहे. जे ABC मिळून हा जो टाकी होती त्याच्यातला 6 तासात ही टाकी भरणार होती. समजा ही टाकी पूर्ण 6 तासात भरत होती, तर त्यापैकी 2 तासात एवढी टाकी भरली. आता किती तासाची टाकी राहिली, 4 तासाची. ही जी 4 तासाची टाकी आहे ती कोण भरत आहे, ए व बी 8 तासात. तर याचं लसावी किती येईल, 8, म्हणजे 8 लिटरचा एवढा पार्ट आहे असं समजा. तर 8 एक 8 आणि इथे 8 दोन्ही 4 दोन्ही 8 प्रत्येक तासाला लिटर प्रत्येक तासाला. तर तुम्हाला इथे कळालं की ए बी सी मिळून 2 इफिशियन्सी झालेली आहे लिटर, आणि त्यातला ए व बी हे किती आहे, तर 1 आहे. त्यातला सीचा पार्ट काढायचा आहे, तर सी बरोबर किती येईल, सी बरोबर हा 1 तिकडे वजाबाकीमध्ये जाईल, वजा 1 जर केला तर इथे 1च राहील, म्हणजे सी पण 1 लिटर प्रत्येक तासाला टाकत आहे पाणी. आणि टोटल टाकी आहे ती किती लिटरची आहे, तर ABC मिळून किती आहे, 2 युनिट आहे. ABC मिळून 2 लिटर प्रत्येक तासाला टाकते, आणि पूर्ण टाकी आहे 6 लिटरची. पूर्ण टाकी किती आहे, सॉरी, 6 तासात भरते. ABC 6 तासात भरते, आणि प्रत्येक ABCची क्षमता किती आहे, 2 लिटर, गुणीला 2 लिटर बरोबर येईल 6 दोन्ही 12. 12 लिटरची टाकी आहे. आता सी भरणार आहे, म्हणजे भागीला सीची क्षमता 1 लिटर प्रत्येक तासाला, 1 लिटर प्रत्येक तासाला, तर किती वेळ लागेल, 12 तास लागतील. तर ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट गणित पहा, एक नळ एक टाकी 20 तासात, दुसरा नळ 40 तासात भरतो. पहिला नळ 5 तास सुरू ठेवला व बंद केला, तर उर्वरित टाकी भरण्यास दुसऱ्या नळास किती वेळ लागेल. काय काय दिलेलं आहे बघा. एक नळ आहे जो 20 तासात टाकी भरतोय, बी जो नळ आहे तो 40 तासात टाकी भरतोय.
यांचा घ्याल असावी, जो किती येईल 40 लिटर. 40 आला यांच्या दोघांच्या पाण्यामध्ये, तर 40 लिटरची टाकी आहे असं समजू. त्यापैकी काय होतं आहे की याला 20 तास लागत आहेत, म्हणजे 40 भागीला 20 जर केले तर 2 लिटर प्रत्येक तासाला ए नळ पाणी टाकत आहे. आणि तोच बी नळ काय करत आहे 40 भागीला 40 म्हणजेच 1 लिटर प्रत्येक तासाला पाणी टाकत आहे. कोणता नळ? तर बी नळ. आता काय आहे, पहिला नळ 5 तास सुरू ठेवला. म्हणजे इथे काय 2 तास टाकत आहे, 2 लिटर टाकत आहे प्रत्येक तासाला. तर 5 तास ठेवला तर किती लिटर पाणी टाकेल? तर 2 गुणिला 5 म्हणजेच किती? तर 10 लिटर पाणी एवढं टाकी भरणार आहे. जर 40 लिटरची समजा टाकी आहे, त्यातला 10 लिटर भरला तर आता किती राहील? 40 पैकी हा पार्ट राहील 30. तर 10 लिटरची टाकी भरलेली आहे. टोटल टाकी आहे 40 लिटरची, वजा 10 केलं तर 30 लिटरची टाकी उरलेली आहे. ही टाकी काय करायचं? तर उर्वरित टाकी भरण्यास दुसऱ्या नळास किती वेळ लागेल? आता 30 लिटरची टाकी आहे उर्वरित, आणि दुसरा नळ प्रत्येक तासाला 1 लिटर भरतोय, भागीला 1 लिटर. तर किती येतील? तर त्याला प्रत्येक तासाला 1 लिटर जर भरला 30 लिटरच्या टाकीला, तर त्याला 30 तास लागतील. तर त्याला किती वेळ लागेल? ऑप्शन क्रमांक 3, 30 तास लागतील. त्यानंतर नेक्स्ट गणित पहा. एक टाकी ए व बी या नळाने अनुक्रमे 6 तास व 4 तासात भरते. जर दर तासाला ते दोन्ही नळ एक आड एक सुरू ठेवले आणि नळ ए हा प्रथम सुरू केला तर ती टाकी किती वेळात पूर्ण भरेल? मग काय आहे, ए दिलेला आहे, बी दिलेला आहे. ए दिलेला आहे 6 तासात भरते आणि बी दिलेला आहे 4 तासात भरते. इथे टाईम दिलेला आहे. आता सेम तसं आपल्याला याचा लसावी घ्यावा लागणार आहे, जो किती येतो? तर तो येतो 12 लिटर. तर हा 6 तासात 12 लिटर भरतोय, म्हणजे प्रत्येक तासाला 12 भागीला 6 किंवा 6 दोन्ही 12 लिटर प्रत्येक तासाला भरत आहे. सेम तसंच 12 भागीला 4 तर इथे येतील 3 लिटर प्रत्येक तासाला. आता काय करायचं आहे की दोन्ही नळ एक आड एक चालू ठेवायचं आहे, पण पहिले सुरू कोण करतोय? ए चालू करतोय. एने चालू केलं, टाकी टोटल आहे 12 लिटरची. एने चालू केलं, पहिले भरला 1 तासामध्ये, 1 तास, 2 भरला. आता काय होतं, एका आड चालू करायचं आहे, म्हणजे 1 तास झाला प्लस दुसऱ्या तासाला काय होतं आहे की बी चालू होतं आहे आणि बी किती भरतोय? प्रत्येक तासाला 3 लिटर. म्हणजे एकंदरीत पाहायला गेलं तर तुम्हाला 2 तासामध्ये 3 आणि 2 एकंदरीत 5 लिटर एवढं पाणी भरतं आहे. पहिले काय होत असतं की आपण दोन्ही कंबाईन करत होतो, पण एक आड एक आहे, म्हणजे 1 झाला की 1 येईल, म्हणजे दुसऱ्या तासाला त्याने हे केलं. तर आता 2 तासामध्ये 5 लिटर पाणी भरत आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, जो फिरून येत असतो, म्हणजे सर्वप्रथम जो सुरुवात करतो की एचे जेवढे राहिलेले आहेत तेवढे त्याच्यातून मायनस करा. म्हणजे हे 2 लिटर पाणी आहे, टोटल 12 लिटरचं पाणी आहे, त्यातलं एचं पाणी जर काढून घेतलं की तर किती राहतील? 10 लिटर. एवढं याने भाग जातो का बघा, 5 लिटरने. याला जर भाग दिला तर हे किती येतील? 5 दोन्ही 10. म्हणजे याला चालू करायला ॲक्च्युली 2 तास लागायला पाहिजे. एका 5 लिटरला जर 2 तास लागत असतील तर 10 लिटर उरलेली टाकी आहे, याला किती वेळ लागेल? तर इथे क्रॉस मल्टिप्लाय करून सुद्धा उत्तर काढू शकता की म्हणजे तुम्ही इथे समजू शकता की 2 तासामध्ये 5 लिटर भरते, तर 4 तासात 10 लिटर भरणार आहे. किंवा तुम्ही असं सुद्धा 1 बाय 1 सुद्धा काढू शकता. कसं बघा, ह्याच्यामध्ये जर तुम्ही नीट लक्ष दिलं तर हा जो नळ आहे, समजा ए चालू झाला आहे, 1 तासामध्ये ह्याने किती पाणी भरलं? ह्याने भरलं 2 लिटर. दुसऱ्या वेळेस बी चालू केला 1 तासानंतर, तर ह्याने किती भरलं? 3 लिटर. म्हणजे एकंदरीत किती भरलं? 3 आणि 2. म्हणजे तुम्ही असं करू शकता, 1 तास, पहिला 1 तास 2, दुसऱ्या तासाला 3, 5
किंवा इथे 3 लिहू आणि इकडे क्युम्युलेटिव्ह फिगर लिहू. इथे 2, इथे 3 आणि 2 5. त्यानंतर तिसरा तास घेतला तर ह्याच्यामध्ये परत 2 येणार आहे ॲड. तर 3 आणि 2 2, तिसऱ्या तासाला, चौथ्या तासाला 3, पाचव्या तासाला 2, सहाव्या तासाला 3. तर आता यांची बेरीज करू. 5 आणि 2 7, 7 आणि 3 10, 10 आणि 2 12. तर आपली टाकी किती लिटरची आहे? तर 12 लिटरची आहे. तर इथे किती? तर पाचव्या तासाला ही कंडिशन सॅटिस्फाय झालेलं आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं उत्तर आहे. तुम्ही असं सुद्धा डायरेक्ट मारू शकता ह्याने उत्तर, म्हणजे असं कॅल्क्युलेशन करून. पण कधी कधी खूप मोठे मोठे कॅल्क्युलेशन असतात. समजा तर तुम्हाला विचारलं असतं की 90 लिटरची आहे, असं समजा तुमच्या चुकून कॅल्क्युलेशनमध्ये 90 लिटर आले असते किंवा खूप जास्त वेळ लागणार असता, 30 तास 20 तास. तर अशा कंडिशनमध्ये काय करायचं की ही जे 12 लिटरची टाकी आलेली आहे त्यामधनं जो आड येणार आहे सगळ्यात पहिले 2 लिटर, ते मायनस करायचं. तर काय करायचं त्याला 10 लिटर. तर ह्या 10 लिटरपेक्षा कमी येईल एवढ्या व्हॅल्यूने भाग द्यायचा आहे, म्हणजे 5ने भाग द्यायचा ह्याला, जे दोन्ही मिळून आड येतात ते. तर इथे क्लिअर 2 तास लागतात असं होतं. पण आपण काय करतोय की 5 लिटरमध्ये ऑलरेडी 2 भरतोय, तर ह्याला 10 लिटर भरायचं आहे. तर ह्या 2 युनिटला परत 2 तासाने जर मल्टिप्लाय केलं तर इथे किती येतील? 4 तास येतील. तर 4 तासामध्ये किती भरणं होईल? तर 10 लिटर भरून होईल. आता काय होईल की पुढच्या 5व्या तासाला काय होतं आहे की हा जो 2 लिटर आहे हा ए नळ चालू होतोय. तर 5व्या तासाला हा दुसरा नळ चालू झाला, प्लस 5 आणि 2 10 आणि 2 12 लिटर. कितव्या तासाला झालं? तर 5व्या तासाला झालं. तर ऑप्शन क्रमांक 2 हे काय असणार आहे तुमचं? 5 तास याला लागणार आहे. त्यानंतर नेक्स्ट गणित पहा. ABC या नळाने एक टाकी अनुक्रमे 12, 15 व 20 तासात भरते. तर ए नळ सुरूच ठेवून बी व सी नळ दर तासाला 1 आड 1 सुरू ठेवले तर ती टाकी किती वेळात भरेल? ए, बी व सी या नळाने टाकी किती वेगवेगळं दिलेलं आहे. पहिले ते लिहू. ए, बी आणि सी 12, 15 आणि 20 यांचा काय घ्या? लसावी घ्या, जो किती येईल? जो येईल 60. 12 पंचेस 60 प्रत्येक तासाला, 15 चोक 60 आणि 20 त्रिक 60 लिटर प्रत्येक तासाला. आता हे काय झालंय की यांच्या प्रत्येकाची क्षमता आलेली आहे की हा प्रत्येक तासाला 5 लिटर भरतोय, बी प्रत्येक तासाला 4 लिटर भरतोय आणि सी प्रत्येक तासाला 3 लिटर भरतोय. काय करायचं आहे की एक नळ सुरूच ठेवून, म्हणजे ए नळ चालूच ठेवायचा आहे, म्हणजे 5 लिटर तर कंटिन्यू चालूच राहणार आहे. आता तुम्हाला माहिती नाही ए किती वेळ राहणार आहे. बी व सी नळ दर तासाआड चालू करायचे आहेत, म्हणजे ए नळ चालूच राहणार आहे. म्हणजे 5 तर तुम्हाला प्रत्येक वेळेस भेटणार आहे. म्हणजे पहिला तास जर पकडला तर काय होईल की 5मध्ये बी नळ चालू करायचा आहे. त्या कंडिशनमध्ये 5 लिटर तर भेटत आहे एचे, प्लस बीचे, ए प्लस बी होईल या कंडिशनमध्ये. तर 4 म्हणजे पहिल्या तासाला 9 लिटर पाणी भेटत आहे. तर दुसऱ्या तासाला म्हणजे सेकंड तासाला काय होत आहे? हे 5 ए तर चालू राहणार आहे, प्लस इथे काय येईल? सी येईल एक ॲड. तर सी किती झाला आहे? 3. म्हणजे 5 + 3 किती होईल? 8 लिटर. म्हणजे एकंदरीत दोघं मिळून जर चालू ठेवले तर किती? 17 लिटर पाणी भरत आहे. पण कधी? 1 आणि 1 म्हणजे एकंदरीत 2 तासाला 17 लिटर पाणी भरत आहे. आता ए व बी मिळून किती लिटर पाणी भरत आहे? 9. मग काय करा तुम्ही, ह्या जो 60 आलेला आहे हा 60 लिटर. आता हा बरोबर एकदम परफेक्ट एक्झाम्पल आहे मागच्या गणिताचं. तुम्हाला एक एक कॅल्क्युलेशन करता करता जीव गेला असता, पण तरीसुद्धा इथे काढू शकतो आपण. 60मधून पहिले तर यांची ही जी व्हॅल्यू आलेली आहे पहिल्या तासाची 9, ही मायनस करा. किती आली? इथे आला 51. तर 51ला 17ने भाग द्या. 17 इथे किती युनिट आलं? 3.
हे जे 3 आलेलं आहे डायरेक्ट ह्याला मल्टिप्लाय करा, किती येतील 6 तास. म्हणजे 6 तासामध्ये हे किती लिटर युनिट भरणार आहे, तर 60 लिटरपैकी 51 लिटर एवढं पाणी हे 6 तासामध्येच भरून होणार आहे. पुढच्या तासाला म्हणजे पुढच्या 7व्या एका तासाला काय होतं आहे की ह्या 51मध्ये किती ॲड होणार आहे, हे जो 5 आणि 1 4 म्हणजे टोटल 9 लिटर ॲड होणार आहे. तर एकंदरीत किती होईल 60 लिटर. तर एकंदरीत वेळ किती लागला 6 आणि 1 7 तास लागला. 7 तासामध्ये पूर्ण टाकी ही भरून निघेल. तर ऑप्शन क्रमांक 2 ह्याचं उत्तर आहे. तरीसुद्धा तुम्ही दुसरं एक मेथड आहे जी आपण आधी वापरली होती त्याने सुद्धा ह्याला काढू शकता. कसं बघा, पहिला तास, दुसरा तास, तिसरा तास, चौथा तास, 5वा तास, 6वा तास, 7वा तास, 8वा तास. आपण एका आड एक लिहून घेऊ. पहिले काय दिलेलं आहे की पहिल्या तासाला कोण होतं 9 8 9 8 9 8 9 8 9 8 9 8 झालं. तर हे काय आहे, इथे क्युम्युलेटिव्ह लिहिलं 9 9 आणि 8 17 17 आणि 9 किती होतात 26 26 आणि 8 किती होतात 8 आणि 7 34 34 आणि 9 किती होतात 43 43 आणि 8 किती होतील 51 आणि 51 प्लस 9 60 होतात. तर आपल्याला फक्त 60 लिटरपर्यंत जायचं आहे. आणि कितव्या तासाला झालं, तर हे झालेलं आहे 7व्या तासाला. तर आपलं उत्तर काय येणार आहे, कसंही उत्तर काढलं तरी ऑप्शन क्रमांक 2 7 हे काय असणार आहे 7 तास हे त्याचं उत्तर असणार आहे. मग त्यानंतर नेक्स्ट जे गणित दिलेलं आहे ते बघा काय आहे. एक नळ आहे, एक टाकी 10 तासात भरतो, एक नळ 10 तासात भरतो, दुसरा नळ 30 टाकी 12 तासात भरतो. दुसरा नळ 12 तास चालू ठेवला, 2 तास चालू ठेवला व बंद केला, तर पहिला नळ उर्वरित टाकी किती वेळात भरेल. सेम आपण पहिले जे करत होतो तेच करूया. यांचा लसावी काढूया जो की येईल 60. इथे किती येईल 60 भागिले 10 6 लिटर. इथे किती येईल 12 पंच 60. आता काय करायचं आहे की दुसरा नळ 2 तास चालू ठेवला, म्हणजे दुसरा नळ म्हणजे बी 2 तास चालू ठेवला, बी प्रत्येक तासाला 5 लिटर 2 तास चालू ठेवला, तर किती येईल 10 लिटर. 60 लिटरपैकी 60 लिटरची जर टाकी असेल तर 10 लिटर भरलेलं आहे कोणी, तर बी नळाने भरला 10 लिटर. तर 60 पैकी 10 लिटर भरला, तर आता किती राहील, तर आता राहील 50 लिटर राहील. तर हे 50 लिटर टाकी कोणाला भरायचं आहे, तर पहिला नळ उर्वरित टाकी भरायला. आता उर्वरित टाकी आहे 50 लिटरची आणि एची क्षमता ए प्रत्येक तासाला किती लिटर भरत आहे 6 लिटर. तर मग याचा भागाकार केला, 2ने याला भाग दिला तर 25/3 म्हणजेच 8/1/3 तास एवढा वेळ लागेल. तर ऑप्शन क्रमांक काय आहे, याचं 2 उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट गणित बघा, शेवटचं याच्यामधलं. 2 नळ एक टाकी अनुक्रमे 15 तास व 20 तासात भरतात. दोन्ही नळ एकदम सुरू केले, परंतु टाकी भरण्याच्या 5 तास आधी दुसरा नळ बंद केला, तर पूर्ण टाकी किती वेळात भरेल. सेम मागच्या सारखंच गणित दिसत आहे. नाही, थोडंसं उलटं गणित आहे बघा. काय दिलेलं आहे, 2 नळ ए आणि बी दिलेलं आहे. पहिला दिलेला आहे 15 तासात भरतो, दुसरा दिलेला आहे 20 तासात भरतो. सेम त्याचं आपण टाकीची पूर्ण टाकी काढून घेऊ. तर ही आहे 60 लिटरची टाकी, यांचं पाड्यामध्ये येणारी लसावी. तर 15 चोक 60 आणि 20 त्रिक 60. आता काय झालं की दोन्ही नळ एकदम सुरू केले, दोन्ही नळ सोबत सुरू केलेले आहे, परंतु टाकी भरण्याच्या 5 तास आधी कोणता नळ बंद केला आहे, दुसरा नळ बंद केला आहे, म्हणजे हा नळ बंद केला आहे. म्हणजे शेवटच्या 5 तासामध्ये कोणता नळ चालू असणार आहे, तर फक्त बी ए पार्ट हा चालू असणार आहे. म्हणजे 5 तासामध्ये काय दिलेलं आहे, परंतु टाकी भरण्याच्या 5 तास आधी दुसरा नळ बंद केलेला आहे. म्हणजे पहिला नळ चालू असणार आहे कधी 5 तास.
गुणिला 5 तर किती झालं 20 लिटर एकटं पाणी हे कोणी भरलेलं आहे शेवटच्या एने भरलेलं आहे. तर 60 पैकी 20 लिटर टाकी भरलेली आहे. तर उर्वरित टाकी 60 वजा 20 बरोबर किती तर 40 लिटरची टाकी उरलेली आहे. तर ही 40 लिटरची टाकी कोणी भरलेली असणार आहे तर ह्या दोघांनी मिळून भरलेली असणार आहे. बघा काय दिलं होतं की टाकी दोघांनी नळ सुरू केला पण शेवटच्या वेळेस काय केलं की ए व बी ने सुरुवात केली पण शेवटी काय झालं की बी कट झाला फक्त ए राहिला ए नळ राहिला आणि शेवटी 5 तासात फक्त एने पाणी भरलं. पण ह्याच्यामध्ये ए आणि बी ने मिळून पाणी भरलंय म्हणून 4 आणि 3 7 लिटर पाणी भरलेलं असणार प्रत्येक तासाला भागीला 7 तर 7 5 35 खाली उरले 5 भागीला 7 तर ऑप्शन क्रमांक एवढं तास कोणाला लागले उर्वरित टाकी भरायला तर हे फक्त या दोघांना लागले. या दोघांना मिळून एवढा वेळ लागला आणि काय झालेलं आहे हा 5 तास आहे हा प्लस 5 तास कोणाला लागलेला आहे शेवटी ए ने एकट्याने 20 लिटर पाणी भरलेलं आहे. म्हणजे तुम्ही असं समजू शकता की 10 5/7 तास त्याला लागलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक काय आहे 2 हे तुमचं काय असणार आहे उत्तर आहे. त्यानंतर शेवटचं गणित बघून घ्या. काय दिलेलं आहे 2 नळ एक टाकी अनुक्रमे 30 तास व 40 तासात भरतात. दोन्ही नळ एकदम सुरू केले परंतु टाकी भरण्याच्या 10 तास आधी दुसरा नळ बंद केला तर पूर्ण टाकी किती वेळात भरेल असा प्रश्न आहे. सेम मागच्या सारखंच गणित आहे. ए आणि बी ए एक टाकी 30 तासात भरते आणि बी 30 टाकी 40 तासात भरते. यांचा लसावी जर काढला तर किती होतोय हा येईल 120 120 भागीला 30 म्हणजे 4 आणि 120 भागीला 40 म्हणजे 3. आता काय दोन्ही नळ एकदम सुरू केले सेम तसंच दोन्ही नळ ए व बी सुरू केले आणि शेवटी काय झालं की 10 तास म्हणजे शेवटच्या 10 तास आधी दुसरा नळ बंद केला म्हणजे ए नळ एकटा चालू राहणार आहे शेवटच्या 10 तासासाठी. 10 तासासाठी इथे बी ए आणि बी मिळून इथे काम करणं बंद केलं बीने आणि ए एकटा नळ चालू आहे. तर शेवटच्या 10 तासात ए नळ चालू आहे म्हणजे 4 गुणिला 10 बरोबर किती येईल तर 40 येईल. टोटल टाकी होती 120 लिटरची त्यापैकी 40 लिटर पाणी जर भरलं फक्त ए ने तर किती तर 80 लिटर पाणी बाकी आहे आणि 80 लिटर जे पाणी आहे ते दोघं मिळून भरणार आहे ए व बी मिळून भरणार आहे. तर ए व बी ए 4 लिटर भरतो प्रत्येक मिनिटाला तासाला आणि बी प्रत्येक तासाला 3 लिटर भरतो. तर एकंदरीत दोघं मिळून ए प्लस बी 7 लिटर भरतात. तर भागीला 7 जर केले तर किती येतील 7 1 7 खाली उरला 1 7 1 7 खाली उरले 3 छेदात 7. एवढे तास कोणाला लागले तर हे तास लागले ए प्लस बी ला. आता फक्त ए ला शेवटच्या ह्याच्यामध्ये ए एकटाच काम करत होता म्हणजे 10 तास ए ला लागले असतील. तर ह्याच्यामध्ये हे ए प्लस बीचे प्लस एचे तास किती झालेत 10 आणि 11 21 3/7 तास झालेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे. तर आपण इथे ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून फुल चॅप्टर वाईज व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे. फक्त 59 रुपयामध्ये फक्त 59 रुपयामध्ये इथे मेंबरशिप दिल्या जाते. फक्त आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही जॉईन करायचं आहे. तुम्हाला फुल चॅप्टर वाईज व्हिडिओज इथे अवेलेबल होतील. तुम्हाला सिंगल गणितं बघायला कोणताही चार्ज नाही आहे ते फ्री ऑफ कॉस्ट आहेत. पण जे चॅप्टर वाईज व्हिडिओज आहेत फुल लेंथमध्ये जर तुम्हाला एखादा चॅप्टर स्वतःचा क्लिअर करून घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही ह्या संधीचा आजच फायदा घ्या. कारण की मी ह्याची फीस मेपासून वाढवणार आहे. फक्त ह्या महिन्यासाठी म्हणजे एप्रिलसाठी मी एक्सटेन्शन दिलेलं आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. परत भेटूया नेक्स्ट भागामध्ये म्हणजे अजून एक भाग बाकी आहे
पाण्याची टाकी आणि नळाचा, तर तो भाग आपण पुढच्या ह्याच्यामध्ये कंटिन्यू करणार आहोत. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.